सिंदेवाही तालुक्यातील कळमनगाव गन्ना येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे, पाठ्यपुस्तके आणि शालेय पोषण आहाराच्या मागणीसाठी संतप्त विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी मंगळवारी सिंदेवाही कळमगाव गन्ना चिमूर मार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं। कळमगाव गन्ना येथील शाळेत 1ली ते 7वी पर्यंत वर्ग असून सुमारे 225 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार 8 ते 9 शिक्षकांची आवश्यकता असताना सध्या केवळ 6 शिक्षक कार्यरत आहे। त्यामुळे अध्यापनावर परिणाम होत असल्याचा आरोप पालक आणि ग्रामस्थांनी केला। मोहाळी, चारगाव, कुकडहेटी, विसापूर आणि कोठा आदी गावांमधून विद्यार्थी या शाळेत येतात। दरम्यान 19 जुलैपासून शालेय पोषण आहार बंद असल्याचं आंदोलकांनी सांगितलं। तसेच काही विद्यार्थ्यांना अद्याप पाठ्यपुस्तके मिळाली नसल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत। या समस्यांबाबत वारंवार पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्याने विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायतीसमोर रस्त्यावर ठिय्या देत जोरदार घोषणाबाजी केली। प्रशासनाकडून मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। गट शिक्षण अधिकाऱ्यांनीही समस्यांचं निराकरण करण्यात येईल असं सांगितलं।